बातमी पिंपरी चिंचवडची आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 184 किलो गांजा हा जप्त करण्यात आला होता। मात्र हा सगळा गांजा आता नष्ट करण्यात आलेला आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली होती। विविध कारवायांमध्ये या भागात पिंपरी चिंचवडमध्ये विविध कारवाया झाल्या होत्या आणि या कारवायांमध्ये हा गांजा जो जप्त करण्यात आला होता हा गांजा आता नष्ट करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर गांजा इथे जप्त करण्यात आला होता। हा गांजा आता या गांजाची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। पण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये विविध कारवायांमध्ये हा गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला होता। अविनाश पर्वत आमच्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। अविनाश, काय सांगाल या सगळ्याबद्दल? गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गांजा तस्करी करणारे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यात आली होती। ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती आणि जवळपास 684 किलो गांजा हा जप्त करण्यात आला होता। गेल्या काही महिन्यांची ही कारवाई आहे। 684 किलो जप्त केलेला गांजा त्याची विल्हेवाट आता ही लावण्यात आलेली आहे। एका प्रायव्हेट कंपनीच्या भट्टीमध्ये हा सगळा गांजा जाळण्यात आलेला आहे। त्यामुळे ही कारवाई अशीच पुढे देखील चालू राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गांजा हा शहरामध्ये येत असल्याचं पोलिसांना कळाल्यामुळे पोलिसांनी ही गांजा विरोधी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई हाती घेतली होती। तब्बल 684 किलोचा गांजा हा नष्ट करण्यात आलेला आहे। धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय हा गांजा पोलिसांनी नष्ट केलेला आहे।